रेडिओ विश्वास 90.8वरून मी अनुराधा नेगुरकर. मला आवडलेलं पुस्तक या सदरात दापूर ते दिल्ली या पुस्तकावर बोलत आहे, ज्याचं संपादन आणि प्रकाशन ज्योती कपिले यांनी त्यांच्या JK मीडिया ह्या प्रकाशन संस्थेद्वारे केलेलं आहे. साहित्यिकाचं लेखनविश्व बालसाहित्य लिहिल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही असा एक समज दृढ आहे. प्रत्येक यशस्वी साहित्यिक बालसाहित्यामध्ये आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतोच. तरीही ज्यांना महत्त्वाचे बालसाहित्यकार म्हणता येईल अशा नावामध्ये एकनाथ आव्हाड यांचे नाव अग्रेसर आहे. त्यांच्या छंद देई आनंद या बालकविता संग्रहाला प्रतिष्ठेचा 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या नावावर मानाची मोहर उमटलेली आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून त्यांच्या साहित्य प्रवासाचा आढावा घेणारा दापूर ते दिल्ली हा गौरवग्रंथ संपादित व प्रकाशित करून स्वतः बालसाहित्यकार असलेल्या ज्योती कपिले यांनी खूप स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. साहित्य प्रवास म्हटला की त्यात जीवन प्रवास येणे अटळ असते आणि वाचकांसाठीही ते उत्कंठावर्धक असते. दापूर ते दिल्लीमध्ये तो प्रवास पुस्तकाच्या नावातूनच प्रतीत होतो. स्वतः पुरस्कारप्राप्त लेखक आणि त्यांचा वाचकवर्ग या दोहोंसाठी हे पुस्तक अपेक्षापूर्ती करणारे आहे. ह्या पुस्तकात एकनाथ आव्हाड यांच्या 30च्या आसपास असलेल्या ग्रंथांपैकी 21 ग्रंथांवर मान्यवरांनी लिहिलेल्या प्रस्तावना, परीक्षणे यांचे सुसूत्रपणे केलेले संपादन अगदी सुरुवातीलाच असल्यामुळे आव्हाडांची सर्व पुस्तके आपण वाचली नसली तरी त्यांची चांगली ओळख आपल्याला होते. यात मंगेश पाडगावकर, दागो काळे, शिरीष पै, डॉक्टर कैलास दौंड, डॉक्टर सुरेश सावंत, उत्तम कोळगावकर, अशोक कौतिक कोळी, वीरभद्र मिरेवाड, डॉक्टर सुमन नवलकर, प्राध्यापक विश्वास वसेकर अशा अनेक लेखकांचे योगदान आहे. डॉक्टर विजया वाड, गिरिजा कीर, माधवी कुंटे यांनी आव्हाडांशी निर्माण झालेला त्यांचा भावनिक नातेसंबंध आपल्या लेखातून जिव्हाळ्याने मांडला आहे. शिवाय आव्हाड यांच्या मुलाखतींमधून सुद्धा आपल्याला या भावबंधाचा रेशमी पोत हळुवारपणे उलगडलेला आढळतो. प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक आणि ऋता ठाकूर यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून बालसाहित्यकार म्हणून एकनाथ आव्हाड यांची भूमिका विविध अंगांनी स्पष्ट झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत झालेले असल्याने गुणवत्ता असूनही महापालिकेच्या शाळेतील नोकरी त्यांनी स्वेच्छेने आणि विशिष्ट उद्देशाने निवडली. त्यांच्या मते अशा शाळांमध्ये येणारी मुले आणि इतर शाळांमधील मुले यांचा सामाजिक स्तर मुळातच भिन्न असतो. ही मुले आईवडिलांच्या परिस्थितीमुळे बऱ्याचदा रोजच्या जेवणालाही वंचित असतात. त्यांचे पालक त्यांना सुरक्षिततेच्या भावनेतून शाळेत पाठवतात. अशा मुलांना शिक्षणाची, वाचनाची आवड लावणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे एक कसब असल्याने आव्हान म्हणून त्यांनी ते स्वीकारले. त्यांच्यासाठी काय नवीन करता येईल, त्यांना उद्याचे जागरूक नागरिक करण्यासाठी त्यांच्या आवडत्या माध्यमातून त्यांना कसे शिकवता येईल याचा विचार करतानाच ते सुरुवातीला रोजच्या साध्या साध्या प्रसंगावर कविता करू लागले. रोज गैरहजर राहणाऱ्या मुलीचे तिच्या घरी जाऊन मन वळवल्यावर ती शाळेत आली तेव्हा त्या प्रसंगावर त्यांनी त्यांची पहिली कविता लिहिली. ते कथाही लिहू लागले. जोडीला त्या कथाकथनाचा एक कार्यक्रमही करू लागले. मुलांसाठी त्यांनी जोडाक्षरविरहित कविता लिहिल्या, बोधकथा लिहिल्या. काही वृत्तपत्रामध्ये त्यांनी सदरलेखनही केले. मुलांमध्येही बाल, शिशु आणि कुमार असे वयोगट असतात हे लक्षात ठेवून त्या त्या वयोगटासाठी ते कल्पकतेने लिहू लागले. बदलत्या काळानुसार मुलेही स्मार्ट होऊ लागली आहेत म्हणून त्यांना रुचेल, पचेल असे लेखन हवे असे त्यांचे मत आहे. पारंपरिक संस्कार ग्रंथांचा काळ मागे पडला असल्याने विषय, प्रतिमा, प्रतीकं तीच ठेवून मी माझ्या कल्पना विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडतो. कवितांना नव्या बदलांशी जुळवतो.
मुलांना प्रश्न पडायला हवेत. अद्भुत काय असतं याचीही जाणीव त्यांना व्हायला हवी. हे लक्षात ठेवून लिहिलं की जुन्या प्रतिमा आणि संकल्पनांशी सुद्धा मुलं जोडली जातात. लेखनातील वैविध्य जपताना त्यांनी कोडी व अलीकडे लोप पावत चाललेल्या नाट्यछटा या कलाप्रकाराचा सुद्धा कुशलतेने उपयोग केला आहे. शब्दांची नवलाई या त्यांच्या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. मराठी भाषेची समृद्धी एकाच शब्दाचे 2 अर्थ, व्याकरण, विरामचिन्हे, संस्कार, पर्यावरण यांचे महत्त्व सहजपणे नोंदवण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी ह्या पुस्तकाद्वारे केला आहे. मिसाईल मॅन हे डॉक्टर अब्दुल कलाम यांचे 4 भागातील चरित्रसुद्धा आव्हाडांचे बालसाहित्यातील उल्लेखनीय योगदान आहे. बालसाहित्य ही केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून मुलांना पर्यावरण, जलसाक्षरता, समाज शिक्षण, स्वच्छता अभियान, संस्कृती, सण, परंपरा हे समाजाचे व जीवनाचे आवश्यक पैलू समजले पाहिजेत या उद्देशाने त्यांनी लेखन केलेले आहे. आव्हाड यांच्या बहुआयामी आणि उद्देशपूर्ण लेखनाची ओळख करून घेण्यासाठी दापूर ते दिल्ली आवर्जून वाचायला हवे. आव्हाडांच्या साहित्यावरील प्रस्तावना, परीक्षणे, लेख, मुलाखती यांचे संकलन करताना ज्योती कपिले यांनी खूप मेहनत घेतलेली जाणवते. पुस्तकाची निर्मिती ही उत्तम आहे. संतोष घोगडे यांचे दापूर ते दिल्ली ह्या शीर्षकास अनुरूप मुखपृष्ठ पुस्तकाची उंची निश्चितच वाढवते. नमस्कार श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.